आधार हा 12 आकडी युनिक आयडेंटिटी क्रमांक असून तो युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे भारतीय नागरिकांना त्यांच्या जैविक आणि भौगोलिक माहितीच्या आधारावर पुरवला जातो. UIDAI या वेबसाईटवरून आधार कार्ड डाउनलोड करता येतं. एखाद्या व्यक्तीचं मूळ आधार कार्ड हरवल्यास अथवा नोंदणी करूनही त्याला ते मिळालं नसल्यास कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वेबसाईटवरून सहजपणे ते डाउनलोड करता येतं. आधार कार्ड हे URL https://uidai.gov.in/ या UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येतं. मूळ कार्ड हरवलं असल्यास अथवा मिळालं नसल्यास वेबसाईटवरून आधार कार्ड डाउनलोड करता येतं. आधार क्रमांक असलेले आणि कम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन असलेले सर्व भारतीय नागरिक UIDAIच्या वेबसाईटवरून आधार कार्ड डाउनलोड करू शकतात. परीक्षेला अर्ज करण्यासाठी सीमाला आधार कार्डची गरज आहे. दुर्दैवानं तिला तिचं आधार कार्ड सापडत नाही, त्यामुळे ती चिंतेत आहे. डुप्लिकेट आधार कार्ड तत्काळ मिळवण्यासाठी कोणत्या कार्यालयात जावं लागेल असं ती तिचा चुलत भाऊ रोहितला विचारते. रोहित तिला सांगतो की कुठेही जाण्याची गरज नाही. ती तिचं आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकते. सीमा तिचं डुप्लिकेट आधार कार्ड कसं मिळवते ते पाहूया. या ॲक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण पुढील गोष्टी करू शकाल. आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं ते समजावून सांगणं. तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक UID किंवा एनरोलमेंट ID क्रमांक EID नसेल तर स्टेप 1 चा वापर करून तुम्ही ते परत मिळवू शकता. तुमच्याकडे दोन्ही क्रमांकांपैकी एक असेल तर तुम्ही थेट स्टेप 2 वर जाऊ शकता. स्टेप 1 https://uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. आधार एनरोलमेंट विभागात रिट्रीव्ह लॉस्ट UID और EID वर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या पेजवर यू वॉन्ट टू रिसीव्ह युअर लॉस्ट या खाली योग्य तो पर्याय म्हणजेच आधार क्रमांक UID अथवा एनरोलमेंट क्रमांक EID सिलेक्ट करा. तुमचं संपूर्ण नाव एंटर करा. यानंतर तुमचा नोंदणी झालेला ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल क्रमांक एंटर करा. दिलेल्या बॉक्समध्ये सिक्युरिटी कोड कॅरेक्टर एंटर करा आणि सेंड OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल क्रमांकावर मिळालेला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP बॉक्समध्ये एंटर करा आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. तुम्ही मागणी केलेला UID अथवा EID क्रमांक तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे. तो काळजीपूर्वक नोंदवून घ्या. आता तुमच्याकडे UID अथवा EID क्रमांक असल्यानं स्टेप 2 साठी पुढे जाऊ. स्टेप 2 https://e-aadhar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा. यानंतर तुमच्या मर्जीप्रमाणे आय हॅव एनरोलमेंट ID किंवा आधार हे पर्याय सिलेक्ट करा. सिलेक्ट युअर प्रेफरन्सेस तुमचा प्राधान्यक्रम या पर्यायामध्ये रेग्युलर आधार सिलेक्ट करा. तुमचा EID अथवा UID क्रमांक, पूर्ण नाव आणि पिनकोड अशी तुमची माहिती एंटर करा. नंतर समोर दिसणारा सुरक्षा कोड एंटर करा आणि
रिक्वेस्ट OTPवर क्लिक करा. UIDAI कन्सेंट विंडोमध्ये दिसणाऱ्या नियम आणि अटी नीट वाचा आणि आय ॲग्रीवर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड पाठवण्यासंदर्भात कन्फर्मेशन विचारणारा मेसेज आलेला दिसेल. कन्फर्म असं क्लिक करा. एंटर OTP बॉक्समध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP एंटर करा आणि डाउनलोड आधारवर क्लिक करा. तुमच्या कम्प्युटरवर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी PDF स्वरूपात डाउनलोड झाली आहे. PDF डॉक्युमेंट ओपन करताना आपण 8 कॅरेक्टर्स असलेला पासवर्ड एंटर करणं आवश्यक आहे. पासवर्डमध्ये आधार कार्डमधील पहिली 4 कॅपिटल अक्षरं आणि YYYY फॉर्मॅटमध्ये जन्मवर्ष असं संयोजन असलं पाहिजे. सबमिटवर क्लिक करा. आता तुम्ही आधार कार्डची प्रिंटआउट काढू शकता. अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड हरवलं असेल अथवा सापडत नसेल तर तुम्ही फक्त ऑनलाईन जा आणि आधार कार्ड डाउनलोड करा. जिथे कुठे आधार कार्ड स्वीकारतात तिथे हे डाउनलोड केलेलं आधार कार्ड ओळखपत्र म्हणून आणि राहण्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणून अधिकृत म्हणून गृहीत धरलं जातं. तुम्हाला कोणतंही अतिरिक्त शुल्क भरण्याची अथवा डुप्लिकेट कार्डसाठी दंड भरण्याची गरज नाही. याहून अधिक म्हणजे ते मिळवणं अत्यंत सोयीचं आणि कमी वेळेत होणारं काम आहे.